फर्स्ट मैच आपल्या भेटीला येते रोहित जयस्वाल राहुल त्याच्या साथीने पहिला चेंडू पाडल स्वीप चेंडू सीमारेखा पार चौकार 4 धावा. चला सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना पहिला चेंडू ते चौकाराला 4 धावा आणि पुढचा चेंडू पुन्हा एकदा लगातार दुसरा चौकार 4 धावा. पहा नामाभाई संघ एक मॅच पराभूत झालाय म्हणजेच ही मॅच त्याला जिंकणं नितांत गरजेची आहे. आणि असं असताना जी सुरुवात केली ती अतिशय चांगली आहे. दीपक ठाकूरवरती आघात करणं म्हणजे पुढे पीसीसीला कंट्रोलमध्ये ठेवण्यासारखं आहे आणि असं करण्याचा तो मानस दाखवलाय तो अतिशय शानदार आहे टीम नामाभाईसाठी. लगातार 2 चौकार आणि 2 चौकार आल्यानंतर आता खूप सारा वेळ सुद्धा निघून चाललाय. पहा गुडलकनी जी बॅटिंग केली ती अतिशय वाखाणण्याजोगी आहे आणि त्याच्या साथीने राहुल आला. मला वाटतं राहुल या अगोदर आणि राहुलची आज ती उणीव भासली ज्या वेळेला एक सामना पराभूत झाले त्यावेळेला मात्र राहुलची अनुपस्थिती ही खूप मोठा इम्पॅक्ट टाकताना दिसली होती आणि आता राहुल आल्यामुळे गुडलक थोडासा फ्री झालाय. लगातार 2 चेंडू 2 चौकार नो बॉल आणि चेंडू आडला डायरेक्ट हिट. हो हे क्या हुआ है चेंडू कुठे गेलाय. चला फलंदाजाला लागलाय त्यामुळे हा चेंडू 1+1 अशा 2 धावा देऊन जाईल. नो बॉल आहे त्यामुळे नेक्स्ट बॉल फ्री हिट सुद्धा असेल. बघा अडचणी कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत परंतु ज्या ज्या वेळेला अशा प्रकारच्या अडचणी वाढतात त्या त्या वेळेला संघर्षाची लेवल वाढवावी लागते. मेहनतीचा जो दर्जा आहे तो सुधारावा लागतो आणि अजून जास्त प्रमाणात मेहनत करावी लागते. आणि असं असताना दीपक ठाकूर आणि त्याची टीम कशा प्रकारे या संघर्षाला पुढे नेते समोरच्या दिशेने राहुल आता आलाय आणि तो आल्या आल्या आपली आग ओकत असताना बॅटिंगद्वारे चौकार. चेंडूचा खेळ जर आपण पाहिलं तर आतापर्यंत झाला 3 आणि 14 धाबा धावपलकावरती आहेत. जरी प्रत्येक चेंडूती चौकार आला तरी सुद्धा 12 होतात परंतु इथे 14 झाल्यात म्हणजे 2 धाबा ऍडव्हान्स मध्ये आहेत. पुन्हा एकदा वन्स मोर वन अनदर बाउंड्री चेंडू सीमारेखा पार चौकार. राहुलची बॅट उशिराने आलोय परंतु म्हणतात ना तो लेट आहे पण थेट आहे ती वाली कामगिरी इथे करतोय. 2 चौकार लगातार राहुलच्या बॅटमधून आलेत. 4 चेंडूचा खेळ झालाय आणि 18 धाबा धावपल करतेत. रिव्हर्सचा अटेम्प्ट चेंडू अडवला गेलाय शेवटच्या क्षणाला. मला वाटतं प्रथमेश घाणेकर होते नाही प्रथमेश नाही सिद्धू आहे आणि एक धाव तो परत धावून कंप्लीट. शेवटचा अंतिम चेंडू आता आहे 19 धाबा धावपलकावरती. चांगली बॅटिंग शेवटच्या क्षणाला कट केलंय. सिंगल मिळेल एकापेक्षा जास्त काही नाही. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 20 धाबा धावपलकावरती टीम नामा बॉईज या संघाच्या. कालचा दिवस सुद्धा असाच होता ज्या वेळेला सामने शेवटच्या घटकेमध्ये आले. शेवटच्या घटिकेमध्ये येत असताना काय घडलं होतं तर 52-53 धावा दिसल्या होत्या. त्याचा पाठलाग एका वेळेला झाला होता. आता सुद्धा ती स्थिती आहे. मगाशी 50 धावांची मॅच दिसली आता ही मॅच म्हणजे याची पहिल्या षटकाची सुरुवात 20 धावाने झाली आहे. ग्रेट स्टार्ट फ्रॉम नामा बॉईज. नामा बॉईजचा जो काही संघ आज खेळतोय तो पूर्णपणे सिद्धेश सकपाळ यांच्या कॅप्टन्सी खाली खेळतोय आणि
कॉलर पातळ आहे त्यामुळे ती खाली पडेल. आणि परफॉर्मन्स खूप चांगला राहिलाय कारण स्वतः सुद्धा खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतायत. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, लाऊड कॉल, नॉन स्ट्राईक एंड वरून आला आणि त्याने सांगितलं की येस इट इज अ वाईड बॉल. श्रेयस गुरव आणि रोहन कारेकर यावेळेला ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये, अंपायरच्या भूमिकेमध्ये समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द विकेट, चेंडू सीमारेखा पार, चौकार. कालच्या दिवसापासून पडलेला एक प्रश्न होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर आता मिळतंय. जरी सर्कल झाला असलं तरी सुद्धा जे सी फॉर्मॅटमध्ये गॅप्स असतात त्याच्यापेक्षा मोठे गॅप सर्कलमध्ये असतात. म्हटल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्ट्रेंथ वरतीच खेळायचंय. अजून एक चौकार, बॅक टू बॅक दुसरा. पीसीसीच्या अगेन्स्ट जो काही हल्लाबोल केलाय तो आउटस्टँडिंग आहे आणि जे गॅप्स एवढे वाढलेले आहेत त्याच्यामध्ये सी फॉर्मॅट मधले फटके खेळून आपल्याला धावा बनतील तर मग बाकी मारायचे का. अनेक संघ उलटा पुलटा सुलटा खेळण्याचा प्रयत्न करत होते परंतु त्याच्यामध्ये त्यांचे चेंडू डॉट येत होते. आता इथे गुडलक आणि राहुल काय करतोय तर प्रॉपर सी फॉर्मॅटचे जे फटके आहेत त्यांनी धावा जमवतोय. म्हणजे तुम्हाला तुमच्या मानसिकतेमध्ये बदल करणं गरजेचं नव्हतं हे सांगतायत ते आणि धावांना खूप मोठा वेग येत असताना धापलकत धावा आहेत 29 29. चेंडूचा खेळ झालाय 2, अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. प्रथमेश गाडेकर याचा चेंडू पुन्हा एकदा तीच दिशा ते क्षेत्र मैदानाला गरंगळत, चेंडू सीमारेखा पार, फरार, चौकार. हो पुन्हा एकदा इनसाइड आउट कव्हर ड्राईव्ह. अरे क्लासिकल कव्हर ड्राईव्ह आहे. चेंडूचा खेळ झालाय 4, 37 धावा धावपल करते. दुसरं षटक प्रगती पथावरती. 4 चेंडू 4 चौकार. काय गुडलक इथे तो विक्रम नोंदवेल का. सर्वांच्या नजरा गुडलक वरती आहेत. विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत काय पहिला खेळाडू असेल का हा विक्रम करणारा. लगातार 5 आल्यात. 1 2 3 4 आणि 5. 6वा येणार का. धावपल कधी धावा 41. 41. 5 चेंडू 5 आल्यात. लास्ट बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर, वाईडचा इशारा. अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड होईल. 1 2 3 4 5 6 लगातार 6 चौकार. जोरदार टाळ्या गुडलक साठी. व्हॉट अ मॅग्निफिसंट बॅटिंग बाय गुडलक. रोहित जयस्वाल ऑन फायर. 46 2 ओव्हर 46 धावा धावपलकावरती आहेत. अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत. बघा म्हणजे सिद्धेश सकपाळ किती लकी आहे. आता अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत आणि नवीन गोलंदाज निखिल गोलंदाजी मार्क वरती येतोय. पहा या खेळाला समजण्यासाठी जितका वेळ घ्याल तितका वेळ तुम्हाला यशाजवळ येण्यासाठी लागेल. आणि या खेळाला ओळखलंय पूर्णपणे या दोन्ही फलंदाजाने. फेकी झाली आहे, धावचीची संधी. इथे काय घडलंय. नॉट आउटचा इशारा पंचांकडून. चांगली फेकी गॅदर करण्यामध्ये थोडासा उशीर कदाचित झाला असा आणि म्हणूनच चेंडू यष्टीवरती आदळताना तो वेळ लागलाय. निखिल एक एक्सपिरियन्स बॉलर आहे. कदाचित निखिलने टॅप केले चेंडूला. चेंडू अडवलाय. फेकी झाले आणि सिंगल धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काही नाही. जितक्या लवकर या फॉर्मॅटला समजाल तितक्या वेगानं तुम्हाला धावा या मैदानावरती बनवता येतील. कारण सर्कल आहे. 11 खेळाडू इथे कमी पडतात. आणि यावेळेला पुन्हा एकदा राहुलच्या बॅट मधून आता चौकार येतोय. 4 धावा. तीन चेंडू 52 धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षका जवळ सुद्धा चेंडू दिसलेला नव्हता. असे चौकार लगावले गेले आणि त्यामुळे इतक्या धावा धावपलकात आपल्याला पाहायला मिळतात. आज जर ही स्थिती आहे म्हणजे दुसऱ्या दिवसामध्ये तर रविवारची जी नॉकआउट स्टेज असेल ती कशा प्रकारची असणार आहे. रिव्हर्सचा अटेम्प्ट. चेंडू सीमारेखा पार. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये जातोय. चौकाराच्या रूपाने 4 धावा.
57 धावा. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे समोरच्या दिशेने. हा सुद्धा चौकार. 3 षटकाचा खेळ संपलाय. 61 धावा धावपलकावरती टीम न्यामा बॉयज. तेरा चेंडू 43 धावांची वैयक्तिक खेळी करतोय रोहित जयस्वाल. गुड लक. अजूनही 7 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाजी मार्ग वरती. देव आलाय. साक्षात देवाला यावं लागलंय आता या शेवटच्या षटकामध्ये. परंतु पलटवार सुद्धा होऊ शकतो, नाही असं नाहीये. हो उजव्या एसटीच्या डाव्या एसटीच्या बाहेर निघणारा चेंडू वाईड. +1. अतिरिक्त धावा धावपलकामध्ये ऍड. अजूनही 7 धावांची गरज आहे अर्धशतकाला. काय पहिलं अर्धशतक झळकावेल का रोहित जयस्वाल. गुड लक. चेंडू अडला गेलाय. एक डाऊन कंप्लीट केली जाते. राहुल आल्यानंतर किती बळ येतं बॅटिंग ऑर्डरला हे आपण पाहिलं. 64 आणि यावेळेला शानदार पॅडल सेफ. असं नाहीये की एकट्या गुडलकने मारल्यात. राहुलने सुद्धा ज्या वेळेला संधी मिळेल त्यावेळेला संधीचं सोनं केलंय आणि चौकार वसूललाय. नो बॉल. नो बॉल आहे आणि नो बॉल असताना नो प्लस सिंगल आहे ना. नो +1. 2 धावा. धावपलगती धावा जर आपण बघितल्या तर 70 आहेत. चेंडूचा खेळ झाला 2. 70 धावा 2 चेंडूचा खेळ झाला म्हणजे 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. सगळे बघतायत नक्की काय घडतंय मैदानात. 74. पंधरा चौकार आतापर्यंत लगावले गेलेत. 15 चौकार लगावले गेलेत आणि अजूनही 2 बॉल बाकी आहेत. 3 बॉल बाकी आहेत. माफ करा, 3 बॉल बाकी आहेत. दोन बॉल बाकी आहेत. चला 75. 2 बॉल बाकी आहेत. रोहित जयस्वाल स्ट्राईक एंड वरती आपण बघतोय. हो पुन्हा एकदा टॅप. हे काय घडलंय. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न आणि अखेरकार गोलंदाजाने चेंडूला अडवलाय. देवाने चेंडू अडवलाय. आता 76. ओहो यावेळेला चेंडू मागे निघून गेलाय. बॅटला आहे की नो आहे काय नक्की. 22 आहे ना. येस 1 + 4 टोटल 5. 81 धावा धावपलकावरती आहेत. 81 रन्स ऑन स्कोर बोर्ड. शेवटचा आणि अंतिम चेंडू अजूनही बाकी. 82 आहेत. 82 आहेत माफ करा. आणि चेंडू सीमारे का बार. अर्धशतक पूर्ण. रोहित जयस्वाल बॅटवर करायची आहे. शानदार बॅटिंग. आउटस्टँडिंग बॅटिंग आणि ही सर्वांच्या नजरेला भुरळ पाडणारी ही बॅटिंग केली आहे गुड लकने. आणि खरोखरच त्याचा आज लक खूप चांगला चमकलाय ज्यावेळेला राहुल आलाय. तब्बल 86 धावा धावपलकावरती आहेत. 87चं टार्गेट ठेवलं गेलं पीसीसी संघासमोर न्यामा बॉईज या संघाच्या माध्यमातून.
चला, आणि आता ज्याने अर्धशतक लगावलं रोहित जयस्वाल, त्याच्यासाठी सदानंददा पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस जाहीर केलं गेलंय. मॅच संपल्यानंतर आपण घेऊन जायचंय. आणि भावेश मात्रे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस गुड लक साठी. आउटस्टँडिंग बॅटिंग. बघूयात पीसीसी पलटवार करते का. दीपक ठाकूर पहिला चेंडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेला, सीमारे का पार. चौकार, टीट फॉर टॅट. जशाच तसं उत्तर देण्याचा प्रयत्न, आणि पहिल्या चेंडूवरती 4 धाबा आल्यात. बघा, असं नाही की या धावांचा पाठलाग होणार नाही. असं कोणतंही धावफलक नाहीये की त्याचा पाठलाग होणार नाही. जर का तुम्ही केलं तर आम्ही सुद्धा करणार. आणि पीसीसी याच्यासाठी कंबर कसू शकते, परंतु प्रत्येक चेंडूवरती मोठा प्रहार मारावा लागेल आणि प्रत्येक चेंडूला आपलं बनून खेळावं लागणार आहे. आणि असं असताना अनिकेतने दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक केलाय. धाव चेंडू येतोय. पुढील चेंडू यावेळेला समोरच्या दिशेने, विकेट आली आहे. पहिला खेळाडू बाद, दीपक ठाकूर बॅक टू द डिपार्ट. बोला भाऊ. हॅट्रिकला 1000 रुपये, घाऱ्यासाठी विकेट हॅट्रिकला 1000 रुपये भाऊ मात्रे यांच्याकडून. क्या बात आहे. बक्षिसांची उधळण. आणि यावेळेला सुंदर फिल्डिंग, शानदार फिल्डिंग. फटक्यामध्ये परफेक्शन होतं. निखिलने प्रयत्न केले होते, परंतु ते प्रयत्न तितकेसे मोठे नाही, आणि त्यामुळे इथे 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. न्यामा बॉईज मोरेगावचा संघ आपण पाहतोय. नितेश कुवेसकर आणि टीम संघ मालक आहेत नितेश कुवेसकर, आणि त्याचबरोबरीनं त्या विभागामधील हे सर्व खेळाडू नेहमी संघटित करून खेळतात आणि खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो. सिद्धेशच्या हातामध्ये चेंडू मला वाटतंय थांबलेला नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफलकावरती टीम पीसीसी. हो, आणि पहिला चेंडू शानदार रीतीने फील्ड केला गेलाय, कोणती धाव नाही. आणि निखिलला सुद्धा आता एन्जॉय केल्या बगैर गत्यंतर नाहीये. समीरचा चेंडू बॉर्डरलाईनच्या बाहेर, डायरेक्ट चेंडू निघून गेलाय. विकेटचं पतन होईल. दुसरा हादरा पीसीसीला. चला, सर्व संघांना विनंती आहे, या स्पर्धेतील प्रवेशादरम्यानच्या आपल्या ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या आपण कंप्लीट करा. आकाश घरत यांच्याशी संपर्क साधायचा आहे, आणि या स्पर्धेच्या प्रवेशादरम्यानच्या ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या कंप्लीट करा. सुजल बाद, तेजस बाद, सुजल आलाय. प्रथमेश गाणेकर यावेळेला स्ट्राईक एंड वरती, मोठा फटका. अजून प्रथमेश सुद्धा बाद, अजून एक हादरा. यावेळेला फेकी झाली आहे. ओमकार आलाय, आणि धावफलकातील धावा जर आपण पाहिल्या तर 6 आहेत. 4 चेंडू खेळ झालेले, आणि त्यानंतर चला 6च धावा आहेत. 2 षटकाचा खेळ संपलाय. आता 12 चेंडूचा खेळ अजून येणं शिल्लक.
हो, क्लीन बोल्ड, विकेटचं पतन आणि ऍक्शन बघू शकता आपण. आणि सिद्धेश पण एन्जॉय करतायत. आज त्याची सुद्धा चर्चा होणार आहे. नितेश कुवेसकर खास करून त्यांना गिफ्ट देणार आहेत. खूप चांगली कॅप्टनशी त्यांनी केली आहे, परंतु लढण्यासाठी तितकंसं बळ नाहीये. गोलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण तितकंसं चांगलं राहिलं नाही. पीसीसाठी म्हणत अडचणी वाढल्या आणि अखेरकार चेंडू यावेळेला निघून गेला कव्हरच्या क्षेत्रामध्ये. अभिषेक उशिराने आलेत, परंतु चौकार त्यांनी नोंदवलाय. पीसीसीसाठी चांगलं काय घडलंय? अभिषेकने सुरुवातीचा क्षण अतिशय चांगल्या रीतीने खेळून काढला. पहिल्या 2 मॅचेसमध्ये जर आपण बघितलं, निखिलने चांगली बॅटिंग केली आणि गोलंदाजी मधील चुका या स्पर्धेमध्ये ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. नो बॉल, नो +4, तब्बल 5. आणि आता अभिषेक एन्जॉय करतायत. त्याला षटकाचा खेळ संपतो 3. आता शेवटच्या अंतिम 6 चेंडू शिल्लक आहेत आणि या मॅच मधली फॉर्मॅलिटी बाकी आहे. आकाश घरत, आकाश चला, नो बॉल आहे. रोहित जयस्वाल हॅलो हॅलो चेक. चला, लास्ट बॉल आहे मात्र औपचारिकता शिल्लक. आणि ओहो, फलंदाज बाद आणि अशा प्रकारे नॅमा बॉयज हा सामना जिंकलाय.